पुणे शहरातील टेकडीवरून वनस्पतीच्या या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आलाय. कॅन्सेकोरा अग्नी असं या वनस्पतीचं नाव ठेवण्यात आलंय. आता अग्नी असंच या वनस्पतीचं नाव का ठेवलंय आणि नेमक्या कुठल्या टेकडीवरून ही प्रजात शोधून काढलीय याविषयी जाणून घेऊया. पुणे शहर आणि त्या नजीकच्या टेकड्यांवर शिल्लक राहिलेल्या गवताळ प्रदेशात कॅन्सेकोरा अग्नी या नव्या वनस्पतीचा शोध लावताना या ठिकाणी लागणारी आग ही या वनस्पतीसाठी नवसंजीवनी ठरली. हा शोध आयसर पुणे येथील डॉक्टर आशिष नेर्लेकर आणि नाशिकच्या KTHM महाविद्यालयाचे डॉक्टर शरद कांबळे यांनी लावलाय. ही वनस्पती आधीपासूनच ज्ञात असलेल्या कॅन्साकोरा अलाटा या प्रजातीसारखी सुरुवातीला वाटली, मात्र तिचे नमुने आणि वनस्पतीशास्त्रीय वैशिष्ट्य पाहून ती विज्ञानासाठी पूर्णपणे नवीन असल्याचं सिद्ध झालं. या नव्या प्रजातीला अग्नी हे नाव देण्यात आलंय. अग्नी हा शब्द मराठीसह अनेक भारतीय भाषांमध्ये आग या अर्थाने वापरला जातो. भारतीय गवताळ परिसंस्थेतील आगीचे पर्यावरणीय महत्त्व लोकांपर्यंत पोहोचावे आणि आगीकडे केवळ विनाशकारी शक्ती म्हणून पाहण्याची मानसिकता बदलावी या उद्देशाने या वनस्पतीचं नाव अग्नी असं ठेवण्यात आलंय. संशोधनातून आढळून आलंय की ही वनस्पती दर 1 ते 5 वर्षांनी आग लागणाऱ्या गवताळ अधिवासातच टिकून राहते. ज्या प्रदेशात आग रोखण्यात आली आहे किंवा मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात आली आहे त्या ठिकाणी ही प्रजात आढळली नाही. वारंवार लागणाऱ्या आगीमुळे उंच गवत टिकून राहते, झुडपांचे अतिक्रमण कमी होते आणि पानांचा जाड थर साचत नाही. अशा परिस्थितीतच या वनस्पतीसह अनेक दुर्मिळ गवताळ वनस्पतींचे अस्तित्व टिकते असं संशोधनातून स्पष्ट झालंय. सध्या ही वनस्पती केवळ पुणे शहरातील सूस टेकडी परिसरातील गवताळ अधिवासात आढळते. तिचा अधिवास केवळ 0.3 चौरस किलोमीटर परिसरातच मर्यादित आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान तिची फुलं आणि फळं दिसतात. ही प्रजात आकाराने केवळ 3 ते 10 सेंटीमीटर उंच वाढते. पुणे शहरातील टेकड्यांवरील गवताळ अधिवासाच्या परिसंस्थेचे स्वतंत्र परिसंस्था म्हणून संवर्धन करणं आवश्यक असल्याचं या संशोधनातून अधोरेखित करण्यात आलंय. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पाहत रहा आणि फॉलो करा MHA MTV वाईल्डलाईफ.